वात्रटिका या माझ्या कविता संग्रहातल्या काही वात्रटिका मी वाचणार आहे. वात्रटिका या नावावरूनच या कवितेतल्या अनुभवांची जात कोणती हे आपल्या ध्यानात येईल. वात्रटिका हा माझा कविता संग्रह 1963 साली प्रसिद्ध झाला. आता ऐका काही वात्रटिका. गंमत. पहिली वात्रटिका आहे विरळा. विकते तिथे पिकत नाही आणि पिकते तिथे विकत नाही. विकते तिथे पिकत नाही आणि पिकते तिथे विकत नाही. कापडाच्या गिरणीतही कपड्यांची वाण असते. मॅनेजरची स्टेनो बघा किती कमी कपडे घालते. या नंतरची वात्रटिका आहे मंत्रशक्ती. श्राद्ध मंत्र म्हणताना भटजींची जीभ थांबली. श्राद्ध मंत्र म्हणताना भटजींची जीभ थांबली. तपकिरीची चिमूट त्याने हळूच नाकामध्ये कोंबली. नाकामध्ये तपकीर शिरताच पुन्हा वाणी सुरू झाली आणि यजमानाच्या पितरांना स्वर्गामध्ये शिंक आली. यानंतरची वात्रटिका आहे गायनी कळा. एक होती बाई ती सारखी गाई. एक होती बाई ती सारखी गाई. अखेर तिच्या नवऱ्याने बालदी भरली पाण्याने. दार घट्ट लावून घेतले. शीर्षासन बालदीत केले. तरीही ती बाई गायची थांबली नाही. यानंतरची वात्रटिका आहे आत्महत्या. काय करावे कोठे जावे. नुमजे मजला की विष खावे. किंवा लावून तडक रेडिओ भावगीत ते मी ऐकावे. यानंतरची वात्रटिका आहे अटळ. एक होती फटाकडी. दिसायला होती भलतीच फाकडी. ती एकदा म्हणाली खाताना काकडी. कुठेही गेले तरी वाट असते वाकडी. या नंतरची वात्रटिका आहे चलती. भल्या मोठ्या पोटाचा भला मोठा शेठ मागे मागे चालत गेला 10 मैल थेट. भल्या मोठ्या पोटाचा भला मोठा शेठ मागे मागे चालत गेला 10 मैल थेट. पण याही व्यापारात आली नाही खोट. जिथे होती पाठ तिथे फुटले डबल पोट. यानंतरची वात्रटिका आहे गोष्ट. गोष्ट. एक होती राणी. एक होता राजा. पुढे असं झालं त्यांना झाली प्रजा. संपलीच की म्हणजे गोष्टीतली मजा. आणि शेवटची वात्रटिका आहे स्वभाव. एक गरीब मारवाडी घेऊन आला लोटा आणि शहरात येऊन नंतर शेठ झाला मोठा. एक धनिक मराठी सोने घेऊन गेला आणि परत येताना लोटा घेऊन आला.